रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगरचा तेवढा आज सुटण्याची शक्यता। दोन्ही जागेवर आज उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता। भाजपकडून नारायण राणेंना तर संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारीची शक्यता। स्वतःच्या गावात पहा, दुसऱ्याच्या गावात बघण्याची गरज नाही। एका गावात विचारायचा, दुसऱ्या गावामध्ये लफडं करायचं, हे धंदे कार्यकर्त्यांचे नाही। गुलाबराव पाटलांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 102 मतदारसंघातील प्रचार आज संपणार। महाराष्ट्रातल्या 5 लोकसभा मतदारसंघात हातघाईचा प्रचार। सून येऊन 40 वर्ष झाली तरीही ती बाहेरचीच, मग ती घरातली कधी होणार? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल। आज होणार तृणमूल काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध। ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीमध्ये होणार जाहीरनामा प्रसिद्ध। विशाल पाटलांवर अन्याय झालाय, वसंतदादांचा वारसा पुढे नेण्यास विशाल सक्षम। विशाल पाटलांची सत्यजित तांबेंकडून पाठराखण। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दिलासा नाहीच। आरक्षणावरील सुनावणी 13 जूनपर्यंत स्थगित। अंतरिम दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा। पुणे, पिंपरी, यवतमाळ, वाशिम, रायगडमध्ये वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान। आज देशासह राज्यात रामनवमीचा उत्साह। अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। अयोध्येतील राम मंदिरात 4 दिवस VIP दर्शन राहणार बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।